नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भगवद गीता जशी आहे तशी भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत। अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग परम गोपनीय ज्ञान। आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 3। अश्रद्धधाना पुरुषा धर्मस्यास्य परन्तप अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्यु संसारवर्त्मनि। अश्रद्धधानः पुरुषः धर्मस्यास्य परन्तप अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्यु संसारवर्त्मनि। अश्रद्धधानः पुरुषः धर्मस्यास्य परन्तप अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्यु संसारवर्त्मनि। अश्रद्धधानः श्रद्धाहीन पुरुषः पुरुष धर्मस्य धर्म मार्गावर अस्य या परंतप हे शत्रूंचा नाश करणारा अप्राप्य प्राप्त न होता माम मला निवर्तन्ते परत येतात मृत्यू मृत्यूच्या संसार भौतिक जगतात वर्तमनी मार्गावर। भाषांतर आहे, हे परंतप अर्जुना, ज्यांची या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही। म्हणून या भौतिक जगतामध्ये जन्म मृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन होते। तो 2-3 दिवस आपला क्लास झाला नाही, थोडीशी उजळणी करूया। आपण काय वाचत आहोत? परम गोपनीय ज्ञान, भगवद्गीतेतला सगळ्यात अत्यंत महत्वाचा अध्याय। असं माझं मत नाही किंवा कुठल्या विद्वानाचं मत नाही, श्रील प्रभुपादांचं पण मत नाही, असं भगवान श्रीकृष्णांचं स्वतःचं मत आहे। म्हणतात राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम प्रत्यक्षावगमम धर्मम सुसुखम कर्तुमाव्ययम। हे अर्जुन, विद्येचा राजा, परम गोपनीय ज्ञान, पवित्र, शुद्ध, उत्तम
प्रत्यक्ष अनुभव घेण्यासारखा आणि अत्यंत आनंदमय असं ज्ञान मी तुला आता देणार आहे. आणि या ज्ञानाचा जर तू फायदा घेतलास, सिरियसली घेतलास, तर या भौतिक जगातल्या सर्व दुःखांपासून तू मुक्त होशील. यज्ञात्वा मोक्षसे शुभात. इदम तू ते गुह्यतमम. तर या ज्ञानाला परमश्रेष्ठ का म्हटलेलं आहे वगैरे आपण वाचलं. आता हा श्लोक थोडासा इंटरेस्टिंग आहे. पुढच्या श्लोकापासून ज्ञान द्यायला सुरुवात करणार आहेत भगवंत. अजून पण मार्केटिंगच करतायत. हे जे ज्ञान देणे येणार आहे महत्वाचं आहे. त्यातलाच हा श्लोक आहे. इंटरेस्टिंग आहे. या म्हणतात अर्जुनाला की जर तू हे ज्ञान मी जे हे जर तुला लक्षपूर्वक ऐकलं ना आणि माझ्यावर विश्वास ठेवून याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला नाहीस तर मात्र खूप वाईट होईल. साधं सुद्धा नाही. भगवान श्रीकृष्ण ते सांगतायत की मी आता तुला जे काही सांगणार आहे याच्यावरती विश्वास ठेवून ऐक. नाहीतर काय होईल, नाहीतर जे कोणी याच्यावर विश्वास ठेवत नाहीत त्यांना परत या संसार सागरामध्ये पुन्हा यावं लागतं. डेंजरस आहे. तर अजून पण या ज्ञानाचं महत्व समजावून सांगतायत. आता एखाद्या व्यक्तीला असं वाटेल की मागच्याच श्लोकामध्ये सांगितलं की हे प्रत्यक्ष अनुभव घेण्यासारखं आहे आणि आता म्हणतात की श्रद्धा पाहिजे. श्रद्धा ही जनरली अनुभव घेण्यापूर्वीची स्टेज असते. म्हणजे ते औषध किंवा तो सल्ला, एखादा जर आपल्याला काहीतरी सल्ला देत असेल तर ते अजून आपण करून बघायचं असतं. त्याच्यापूर्वी जो विश्वास ठेवायचा असतो त्या विश्वासाला श्रद्धा म्हणतात. हे उलट झालं सगळं. भगवंत म्हणतात की मी आता तुला जे सांगणार आहे ते प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्यातला सुसुखम परम आनंद तुला जर प्राप्त झाला तर तुला आपोआपच पटेल. परंतु ते ज्ञान देण्यापूर्वी आणखीन एकदा वॉर्निंग म्हणून सांगतायत की याच्यावर विश्वास नसेल तर काही खरं नाही. एवढ्या जोर जोरात आपण चर्चा केली की भगवद्गीता हे प्रॅक्टिकल आहे, व्यवहारिक आहे, त्याच्यामध्ये श्रद्धेचा विषय नाही, हो की नाही. परंतु आता पुन्हा एकदा इथे वॉर्निंग टाईप दिलेलं आहे की श्रद्धा नसेल तर पुढे जाऊन काय उपयोगाचं नाही. हे थोडंसं समजावून घ्यावं लागेल आपल्याला की काय भानगड आहे. आपण वाचूया तात्पर्य. त्याच्यापूर्वी मी तुला थोडंसं हे सेट करून देतो की श्रद्धा इथे या श्लोकामध्ये श्रद्धा या दृष्टिकोनातून वापरलेलं नाही आहे की जशी समाजामध्ये लोकांना श्रद्धा असते. कुणाची आपल्या कुलदेवतेवर श्रद्धा असते, कुणाची देवी देवतांवर श्रद्धा असते, कुणाची साईबाबावर श्रद्धा असते. श्रद्धा सबुरी. बरोबर आहे ना. कोणाची सत्य साईबाबावर श्रद्धा असते, कोणाची मालकावर श्रद्धा असते, कोणाची पत्नीवर श्रद्धा असते, कोणाची पतीवर श्रद्धा असते. तशा प्रकारच्या श्रद्धेला इथे श्रद्धा म्हटलेलं नाहीये. भौतिक जगातली जी ही श्रद्धेवर आधारित जे काही धर्म किंवा आपलं जीवन आपण रचलेलं आहे, विशेष करून धर्म, आज समाजामध्ये आपण जर बघितलं तर सगळे धर्म श्रद्धेवर चाललेले आहेत. ही जी श्रद्धा असते ना, देवी देवतांवरची श्रद्धा किंवा आपल्या धर्मावरची श्रद्धा, हिंदू धर्मावरची श्रद्धा,
मुस्लिम धर्मावरची श्रद्धा आहे. हे जे धर्म असतात श्रद्धेवर आधारित, ही श्रद्धा मॅक्झिमम वेळेला अशा चमत्कारावरती अवलंबून असते. काहीतरी चमत्कार दाखवायला लागतं तुमची श्रद्धा टिकवून ठेवण्यासाठी, आणि ते चमत्कार बघून, चमत्कार ऐकूनच श्रद्धा आपली टिकून राहिलेली असते. आणि या श्रद्धेमागे मोस्ट ऑफ द टाइम बऱ्याच वेळेला एक देवाणघेवाण व्यवसाय असतो. अशा श्रद्धेचा इथे उल्लेख केलेला नाहीये. लोक येतात, म्हणतात, हे देवा, जे काही तुमचं देवी देवता जो कोणी असेल, माझी तुझ्यावर खूप श्रद्धा आहे म्हणून मी तुझ्याकडे आलोय. असा असा प्रॉब्लेम आहे किंवा असं असं डील होणार आहे, एवढं तडीपार लाव, तुला 1 नारळ चढवतो, 10 नारळ चढवतो, वगैरे वगैरे. अशा प्रकारची श्रद्धा इझी असते, इझिली निर्माण होते आणि इझिली नष्ट पण होत असते. काही उपयोग नसतो अशा प्रकारच्या श्रद्धेचा. तर तशा प्रकारची श्रद्धा इथे सांगितलेली नाहीये. आणि मॅक्झिमम वेळेला हे लोक अशा प्रकारच्या श्रद्धेकडे जास्त वळतात, कारण इझी डील असतं. दर सोमवारी जाऊन एक उदबत्ती लावायची असेल किंवा नारळ व्हायचा असेल 25 रुपयाचा, थोडस महाग झालंय आजकाल, 30 रुपयाचा, 50 रुपयाचा नारळ रोज घेतात, त्यांना माहिती आहे. आणि त्याच्या बदल्यात जर तुम्हाला स्वर्ग मध्ये जन्म मिळणार असेल किंवा मुक्ती मिळणार असेल तर गुड डील. मग इथे श्रद्धा जास्त टिकून राहते आपली. परंतु इथे भगवान श्रीकृष्ण जी सांगणार आहेत श्रद्धा, ती श्रद्धा जनरली लोकांची जास्त दिवस टिकून राहत नाही. अक्षरशः मी पाहिलेलं आहे की जे श्रील प्रभुपादांच्या चळवळीमध्ये आलेत, जप करतात, भक्ती मार्गावरती आहेत असं त्यांना वाटतंय, अशा लोकांची पण श्रद्धा दृढ झालेली नसते, जे भगवान श्रीकृष्ण ते ज्या श्रद्धेची गोष्ट करायला लागले. कारण ही श्रद्धा डेंजरस आहे. भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, ज्यांची या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही, आणि ॲज अ रिझल्ट त्यांना पुन्हा या भौतिक जगामध्ये पुन्हा जन्म घ्यावा लागतो. याची किंमत पण तेवढीच मोजावी लागणार. हे एका नारळावर निर्माण होणारी श्रद्धा नाहीये. व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. मग ही कसली श्रद्धा आहे? तर भगवान श्रीकृष्ण इथे आपल्याला वॉर्निंग देत आहे की मी जे काही तुम्हाला आता सांगणार आहे त्याला लक्षपूर्वक ऐका, आणि ते प्रत्यक्ष अनुभव घेण्याचंच ज्ञान आहे. परंतु याच्यावर जर विश्वास ठेवून जर तुम्ही केला तर तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळेल. म्हणजे अशा श्रद्धेला काय म्हणतात? अनेक मार्ग तुमच्याकडे अवेलेबल आहेत. आता भगवान श्रीकृष्ण जे सांगणार आहेत तो त्यातला एक मार्ग आहे. आपल्यापैकी काही लोक अनेक मार्गाचा ट्रायल घेऊन इथे भगवद्गीतेच्या मार्गाला आलेले आहेत. काही लोक अजून दुसरे मार्ग विचार करत आहेत. काही लोकांना अजून माहिती नाही दुसरे मार्ग आहेत की नाही. इथे भगवान श्रीकृष्ण ज्या श्रद्धेची बोलणी करत आहेत त्याचा अर्थ असा आहे की बाकीचे सगळे मार्ग तात्पुरते बंद करा, आणि मी जे सांगणार आहे त्या एका मार्गावरती एक मार्गी होऊन माझ्यावर विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून प्रत्यक्षात तुम्ही जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करा, मग तुम्हाला रिझल्ट मिळेल. त्याच्यासाठी श्रद्धेची सगळीकडे गरज असते. जी कुठे या जगामध्ये श्रद्धेची गरज नाही असं कुठे आहे? प्रत्येक ठिकाणी 100% रिझल्ट मिळाल्यावरच मगच मी येणार असं म्हटलं तर तुम्ही आहे तिथेच राहाल. थोडीफार श्रद्धा ठेवूनच पुढे जावं लागतं.
म्हणून हे महत्वाचं आहे. आणि ही प्रोसेस इतकी सुंदर आहे की या प्रोसेसमध्ये जसं आपण या मागच्या श्लोकामध्ये, याच्या आधीच्या श्लोकामध्ये वाचलं की हळूहळू जे भगवंत सांगणार आहेत ते जर तुम्ही व्यावहारिक दृष्ट्या प्रॅक्टिकली जीवनामध्ये उतरवलं, त्यातून जर तुम्ही सुख जे आहे ते सुखाचा तुम्ही अनुभव जर घेतला, तर तुमची श्रद्धा स्ट्रॉंग होईल, डळमळीत होणार नाही आणि एक दिवस तुम्ही श्रद्धावान व्हाल. आणि मग भक्तीची दुसरी स्टेप सुरू होते, त्याला म्हणतात साधू संघ. आणि मग तिसरी स्टेप भजन क्रिया. तर ही श्रद्धा खूप महत्वाची आहे, अत्यंत महत्वाची आहे. भगवंतांना जर तुम्ही मान्य केलेलं असेल की ते परम पुरुषोत्तम भगवान आहेत, तर भगवंत आता जे म्हणतात की माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला चुकीचं सांगणार नाही, तर आपण विश्वास ठेवला पाहिजे. जे तर्कशुद्ध पद्धतीने युक्तिवाद करून अनालिटिकली विश्लेषणात्मक ज्ञान घेऊन सगळं काही पटवून घ्यायची ज्यांची वृत्ती असते, त्यांच्यासाठी भगवद्गीतेचा डिटेलमध्ये अभ्यास करायचा कोर्स असतो. श्रील प्रभुपादांनी पाश्चात्य देशामधल्या अशा लोकांसाठीच ही भगवद्गीता लिहिली. भारतामध्ये जन्म घेतलेले आपण जे आहोत, आपल्याला पूर्ण विश्वास आहे भगवान श्रीकृष्णांवरती, परंतु ते जे सांगतात त्याच्यावरती मात्र विश्वास नाही. त्यामुळे वर करणी असं वर असं वाटतं की आपण भक्तीमध्ये पुढे गेलेलो आहोत आणि पाश्चात्य देशातले लोक आत्ता भगवद्गीता शिकालेत, परंतु खरं जर बघायला गेलं तर आपण खूप मागे आहोत, खूप 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 मागे आहोत. कारण आपली श्रद्धा जी आहे ती लौकिक श्रद्धा आहे, शास्त्रिक श्रद्धा नाही, भावनिक श्रद्धा नाही, प्रेमावर आधारित श्रद्धा नाही, ही इंद्रिय तृप्तीवर आधारित श्रद्धा आहे. जसं आपण सगळ्या देवी देवतांकडे काहीतरी गारानं मागायला जातो, त्याच पद्धतीचा संबंध, रिलेशनशिप, नातं भगवान श्रीकृष्णांशी पण आपण ठेवायचा प्रयत्न करतो. परंतु भगवंतांचे हे जे ज्ञान आहे हे पूर्णपणे वैराग्यावर अवलंबून आहे, त्यागावर अवलंबून आहे. आणि म्हणून आपल्याला भीती वाटते की त्याग कसा करायचा, सोडून कसं द्यायचं सगळं, घर दार, मुलं बाळ, पैसा, जमीन, व्यवसाय, हे शरीर, सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरीर सोडायचं, शरीराच्या इंद्रिय तृप्ती सोडायची, शरीराशी संबंधित असलेलं सगळं सोडायचं. म्हणूनच भगवंत इथे सांगतात माझ्यावर विश्वास ठेवा. हे सगळं सोडायचं आहे, परंतु जे मिळणार आहे ते सुसुखम, अत्यंत आनंदमय. आणि हे थोडंफार करूनच बघावं लागतं. अशा शुद्ध भक्तांच्या संघामध्ये विश्वास ठेवून करूनच बघावं लागतं. तसं नेहमी आपण पाहतो भजन कीर्तनाचे बरेच कार्यक्रम असतात, परंतु या भजन कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये एक भजन कधी संपतो, दुसरा कधी सुरू होतो असं लोकांना वाटत असतं. परंतु हरे कृष्ण महामंत्राचा जप आणि कीर्तन कित्येक वर्ष जरी केले तरी आपल्याला कंटाळवाणं वाटत नाही. मग याच्यामध्ये आपण विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवूनच उडी मारावी लागते, हे करून बघावं लागतं. श्रद्धा, विश्वास 2-3 पद्धतीने आपण पडताळून पाहू शकतो. एक म्हणजे त्याच्या मागचं बॅकग्राऊंड ज्ञान घेऊन, चेक करून, जसं डॉक्टरकडे आपल्याला जायचं आहे तर त्याची डिग्री वगैरे तपासून पाहू शकतो आपण. दुसरं म्हणजे ज्यांनी याच्यावरती श्रद्धा ठेवून, विश्वास ठेवून त्या सुखाचा अनुभव घेतलेला आहे, त्यांच्या अनुभवावरून त्यांना विचारपूस करून, त्यालाच म्हणतात साधू संघ. जसं आपण काही पेशंट्सना विचारतो तुम्हाला गुण आला का. आणि तिसरा स्वतः अनुभव घेऊन, मग स्वतः जायला पाहिजे डॉक्टरकडे, औषध घेऊन बघितलं पाहिजे. हीच प्रोसेस इथे पण
करतो आपण या मार्गावरती, पण तीच प्रोसेस आहे. भगवद्गीतेचं ज्ञान घेऊन आपण स्वतःला पटवून द्यायचा प्रयत्न करतोय की यस, भगवान श्रीकृष्ण हे परम ज्ञानी आहेत, ते जे ज्ञान देतील ते चुकीचं देणार नाहीत. याचा पुरावा आहे मागचे 5000 वर्ष महान व्यक्ती, ऋषी मुनी सगळ्यांनी याचा उपयोग करून घेतलेला आहे. अगदी सध्याच्या युगामध्ये देखील महात्मा गांधी, आयझेनहावर, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष वगैरे. नंतर ज्यांनी या ज्ञानाचा अनुभव घेऊन आनंदी झालेले आहेत, त्यांचा आनंद आपण पाहू शकतो. असे बरीच उदाहरणं आहेत. तुम्ही स्वतः त्याचे उदाहरण आहात. 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, 20 वर्ष झाले तुम्ही हरे कृष्ण महामंत्राचा जप करत आहात. कुणीतरी सांगितलं म्हणून एक दिवशी तुम्ही सुरू केलं, 2 दिवस केलं, 3 दिवस केलं, मध्येच सोडलं, परत धरलं. असं करत करत आज तुमची अशी अवस्था आहे की तुम्ही जप सोडू शकत नाही. त्याच्यामध्ये काहीतरी पॉवर आहे ना, हो की नाही? बदल्यामध्ये काही मिळालेलं नाही आहे तुम्हाला, नाही पैसा मिळालाय, नाही भौतिक सुख मिळालंय, तरी पण करताय. प्रभुपादांनी अक्षरशः या पाश्चात्य देशातल्या लोकांना आपल्या समोर आणून उभं केलं आणि आपल्या उदाहरण आपल्याला मूर्तिमंत दाखवून दिलं की या लोकांना जन्मापासून काहीच ज्ञान नाही भगवान श्रीकृष्णांचं, तरी देखील हे जप करत आहेत. मला स्वतःला बिलकुल माहिती नव्हती. आम्ही जन्माने मूळचे जैन समाजामध्ये जन्मलेलो आहे, परंतु कोणीतरी सांगितलं म्हणून 20 वर्षापूर्वी सुरू केलं आम्ही हे. 19 वर्षापूर्वी ऑन ऑफ करत कंटिन्यू केलं. परंतु कुठलीही गोष्ट थोडीशी कन्सिस्टंटली करून त्याच्यातला आनंद घेतल्यानंतर मग आपली श्रद्धा दृढ होत असते. त्याच्यामध्ये काहीतरी पॉवर आहे म्हणूनच ते चिटकून राहिलं. तर भगवान श्रीकृष्ण इथे तुम्हाला वॉर्निंग देत आहेत की श्रद्धेने श्रवण करा, विश्वासाने याच्या जीवनामध्ये अनुसरण करा, आणि मग त्यानंतर जे सुख मिळेल, परम आनंद मिळेल, ते तुम्हाला आपोआपच या मार्गावरती कायमचं ठेवेल. परंतु हे जर केलं नाही तर या मार्गावरून भ्रष्ट व्हाल, माझी प्राप्ती होणार नाही आणि पुन्हा या मृत्यूच्या जन्म मृत्यूच्या सागरामध्ये पुन्हा परतून यावं लागेल. इथे एक थोडीशी हिंट पण देत आहेत की ही श्रद्धा आणि हे ज्ञान घेऊन करायचं काय आहे? भगवंतांना प्राप्त करायचं आहे. भगवंत स्पष्ट म्हणतात, मी प्राप्त होणार नाही. अप्राप्य माम निवर्तन्ते, मला प्राप्त करायचं आहे तुम्हाला. 7व्या अध्यायापासून हाच विषय आहे, 8व्या अध्यायामध्ये देखील तोच विषय आहे. माझं स्मरण करा मृत्यू समयी, कशा पद्धतीने स्मरण करा सांगितलं. आता मात्र डायरेक्टली मुळाला हात घालतात की माझंच स्मरण केलं पाहिजे. बस हेच ज्ञान आहे आणि याच्यासाठी श्रद्धेची गरज आहे. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे, अश्रद्धाळू लोकांना भक्ती मार्ग साध्य होऊ शकत नाही, हेच या श्लोकाचे तात्पर्य आहे. भक्तांच्या संगतीत श्रद्धा निर्माण होते, जसं मी मगाशी म्हणालो. लोक महान व्यक्तींकडून वैदिक शास्त्रातील सर्व प्रमाणे ऐकून झाल्यावरही दुर्दैवी लोकांची परमेश्वरावर श्रद्धा स्थिरावत नाही. हे डळमळीत वृत्तीचे असतात आणि भगवत भक्तीमध्ये दृढपणे स्थिर राहू शकत नाही. म्हणून कृष्ण भावनेमध्ये प्रगती करण्याकरिता श्रद्धा ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, अत्यंत महत्वपूर्ण आहे. चैतन्य चरितामृतात म्हटले आहे की भगवान श्रीकृष्णांची केवळ सेवा केल्याने मनुष्याला सर्व समसिद्धी प्राप्त होऊ शकते. यावर दृढ विश्वास असणे म्हणजेच श्रद्धा होय. याला वास्तविक श्रद्धा असे म्हणतात. खरं तर याला श्रद्धा म्हणतात. या भौतिक जगामध्ये देखील प्रभुपाद इथे महत्वाची गोष्ट सांगतात की श्रद्धा कशी निर्माण होते? भक्तांच्या संगतीत.
श्रद्धा कशी दृढ होते भक्तांच्या संगतीत. आणि हे काय वेगळं ज्ञान नाही आहे. या भौतिक जगामध्ये देखील तुम्हाला थोडीफार श्रद्धा असेल एखाद्या गोष्टीवरती, तर लगेच जाऊन तुम्ही त्याच प्रकारची माणसं गोळा करता, त्यांच्या संघामध्ये राहता, त्याच्यामध्ये जे एक्सपर्ट आहेत त्यांच्या मागे मागे लागता. मग हळूहळू तुमची श्रद्धा स्ट्रॉंग होत जाते. प्रभुपाद बऱ्याचदा आपल्या लेक्चरमध्ये सांगतात की मानवी समाजामध्ये आपण जर पाहिलं तर मानवाचा हा मेन गुणधर्म आहे. कारण मानव हा सामाजिक प्राणी आहे, तो एकटा नाही राहू शकत, संघाची त्याला गरज असते नेहमी. आणि म्हणून मग आपण वेगवेगळ्या संस्था निर्माण करतो, चेंबर ऑफ कॉमर्स, रोटरी क्लब, युनायटेड नेशन्स वगैरे वगैरे, क्रिकेट क्लब, गणपती मंडळ. कोण येतं तिथं? त्या गोष्टीमध्ये ज्याला विश्वास आहे, ज्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, ते लोक त्या तिथे येतात. अगदी बिझनेस करायचा असेल, तुम्हाला बिझनेस तुमचा वाढवायचा असेल, तरी तुम्ही अशा संस्था जॉईन करता, हो की नाही? रोटरी क्लब वगैरे, चेंबर ऑफ कॉमर्स, अखिल भारतीय तंबाखू खरेदी विक्री संघ. तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट असेल तर तुम्ही तिथं जाणार, हो की नाही? असे संघ निर्माण केलेले असतात. लोक लगेच करतात हे. ऍक्च्युली आम्ही 1-2-3 वर्षापूर्वी लाकडी घाण्याचं तेल पाहिजे म्हणून लाकडी घाणा विकत घेतला. लाकडी घाण्यावरती तेल काढायला लागलो. मग ते थोडं थोडं विकायला पण लागलो. लगेच काही लोकांनी सांगितलं, प्रभूजी अखिल महाराष्ट्र लाकडी घाणा तेलाचा संघ आहे, तुम्हाला जॉईन करायचंय. ही मानवी प्रवृत्ती असते. एकाच प्रकारचं ज्याला काम आहे, ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, त्या प्रकारचं क्लब जॉईन करतो आपण, संघ जॉईन करतो. संघटित होऊन थोडस जास्त होईल असं आपल्याला वाटतं. श्रद्धा टिकवून ठेवायचं तिथे काम केलं जातं. तर तेच सेम टू सेम इथे करायचं आहे. भक्तांचा संघ श्रद्धा निर्माण करायला कारणीभूत असते, श्रद्धा टिकवून ठेवायला कारणीभूत असते, श्रद्धा दृढ करायला, स्ट्रॉंग करायला देखील भक्तांचा संघच कारणीभूत असतो. डळमळीत होत नाही. प्रभुपाद लिहितात तिथे. श्रीमद भागवतम मध्ये म्हटलेलं आहे, यथा तरोर मूल निषेचनेन तृप्यंती तत्स्कंद भुजोपशाखा प्राणोपहाराच्च यथेंद्रियाणां तथैव सर्वार्हणमुच्यतेजः. वृक्षाच्या मुळाशी पाणी घातल्याने वृक्षाच्या शाखा, डहाळ्या, पाने इत्यादी सर्व काही टवटवीत होतात आणि पोटाला अन्न पुरवल्याने शरीराची सारी इंद्रिये तृप्त होतात. त्याचप्रमाणे भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये युक्त झाल्याने सर्व देवदेवता आणि इतर जीव आपोआपच संतुष्ट होतात. म्हणून भगवद्गीतेचे अध्ययन केल्यावर आपण लागलीच या निष्कर्षाप्रत आले पाहिजे की मनुष्याने इतर सर्व उद्योगांचा त्याग करून भगवान श्रीकृष्णांच्या सेवेचा स्वीकार केला पाहिजे. जीवनाच्या या तत्वज्ञानाविषयी खात्री पटणे म्हणजेच श्रद्धा होय. लिहून ठेवा भिंतीवरती. अत्यंत महत्वाचं वाक्य आहे शिल प्रभुपादांचं ऍक्च्युली. आणि हे लिहून ठेवलेलं मी एका ठिकाणी बघितलं म्हणून मी सांगतोय तुम्हाला. माझ्या गुरु महाराजांनी एका ठिकाणी लिहून ठेवलेलं मोठ्या आहे. खूप महत्वाचं वाक्य आहे. प्रभुपाद काय म्हणतात? लक्षपूर्वक ऐका. भगवद्गीतेचे अध्ययन केल्यावर आपण लागलीच, हा शब्द सगळ्यात महत्वाचा आहे, लागलीच. लागलीच म्हणजे काय? इमिडिएटली, लगेच. भगवद्गीतेचं अध्ययन केला, लगेच इमिजिएटली काय करायचं आहे? या निष्कर्षाला आलं पाहिजे. कन्क्लुजन आपला असा असला पाहिजे. फायनल कन्क्लुजन काय असलं पाहिजे? मनुष्याने इतर सर्व उद्योगधंदे त्याग करून भगवान श्रीकृष्णांच्या सेवेचा स्वीकार केला. या निष्कर्षापर्यंत जर तुम्ही येत नसाल तर भगवद्गीतेचं सर्टिफिकेट, भगवद्गीतेचं पारायण हे सगळं युजलेस आहे. कुठे ऐकलेलं मी?
माझ्या गुरु महाराजांनी एक छोटस पुस्तक लिहिलंय, वृंदावन सारखे गाव निर्माण करा. प्रभुपादांचा आदेश आहे, वृंदावन, मेक वृंदावन विलेजेस. त्याचं हिंदीमध्ये मी भाषांतर करत होतो, वृंदावन ग्राम बनाय. तर त्या पुस्तकाच्या शेवटी लिहितात की जसं भगवद्गीतेमध्ये प्रभुपाद लिहितात की भगवद्गीता ज्याला समजली त्याने इमिजिएटली लगेच सगळं बंद करून भगवान श्रीकृष्णाच्या सेवेत आलं पाहिजे. तसंच माझे गुरु महाराज तिथे लिहितात, ज्याला हे माझं पुस्तक समजलं त्याने सगळं सोडून शेतात आलं पाहिजे. वर्णाश्रम ज्याला समजला, प्रभुपादांचं मेसेज, प्रभुपादांचं मिशन ज्याला समजलं त्याने लगेच या निष्कर्षाला आलं पाहिजे की सगळं सोडून वर्णाश्रम शेतामध्ये आलं. एनिवे, तो आपला आजचा विषय नाहीये, परंतु हे वाक्य खूप महत्वाचं आहे, प्रभुपाद सांगतात. आणि म्हणून प्रभुपाद म्हणतात की जे या निष्कर्षाला येत नाहीत, सगळं सोडून मला भगवान श्रीकृष्णाची सेवा करायची, या निष्कर्षाला येत नाहीत, परंतु भगवद्गीतेवरती चर्चा, डिबेट, प्रश्नोत्तर, सेमिनार, स्पर्धा, हे ते याचं आयोजन करतात, हे सगळे बोगस आहेत. प्रभुपाद म्हणतात हे सगळे भगवद्गीतेचा उपयोग इंद्रिय तृप्तीसाठी करतात. चला प्रभूजी, भगवद्गीतेवर चर्चा करूया. चर्चा काय करायची, तू वाचलंयस ना 17 वेळेला. मला असे खूप जण भेटतात, प्रभूजी मी आजपर्यंत मी भगवद्गीता 9 वेळा वाचलेली आहे, 17 वेळेला वाचलेली आहे, 25 वेळा वाचलेली आहे. काय शेण वाचले? भगवद्गीता वाचल्यानंतर जर आपण या कन्क्लुजनला, या निर्णयाला पोहोचलेलं नसेल की सगळे उद्योगधंदे बंद केले पाहिजेत, एव्हरीथिंग, पर्सनल, फॅमिली, काय जे काही तुमचा उद्योग, बिझनेस, सगळं बंद करून भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये 24 तास येणे, या निष्कर्षाला आलेलं इमिजिएटली आलं पाहिजे. आणि प्रभुपाद म्हणतात यालाच म्हणतात श्रद्धा, यालाच म्हणतात विश्वास. मग तुम्ही ठामपणे सांगू शकता की भगवान श्रीकृष्ण माझे भगवान आहेत आणि माझा त्यांच्यावर विश्वास आहे. नसेल तर तुम्ही ढोंग करताय, हो की नाही? विश्वास, कसा विश्वास आहे तुमचा? काही काही भक्त मला भेटतात, दुर्दैवी, यांच्या इतकं दुर्दैवी कोणी नाही ऍक्च्युली. मला असे काही भक्त भेटतात, ते म्हणतात की पाश्चात्य देशातले जे भक्त आहेत ना, प्रभुपादांनी बनवलेले, कितीही शुद्ध असोत, परंतु ज्याचा भारत भूमीत जन्म झालाय तो एक वरचढ असतोच नेहमी. प्रॅक्टिकली तर दिसत नाही. भारतात जन्म होऊन त्या पाश्चात्य देशातले जे भक्त बनवले प्रभुपादांनी, त्यांची बरोबरी पण करू शकत नाही आपण. त्याच्यापेक्षा वरचढ असणे खूप लांबची गोष्ट. अशा पाश्चात्य देशातल्या भक्तांना, गोऱ्या भक्तांना, इंग्रजी भक्तांना तुच्छ मानतात. काही वरिष्ठ भक्त मी पाहिलेत ऍक्च्युली. अरे भगवद्गीतेचं वाचन, अध्ययन, अभ्यास करून ते पाश्चात्य देशातले भक्त या निष्कर्षाला पोहोचलेत की सगळं सोडून भगवंतांची सेवा केली पाहिजे. दृढ श्रद्धा निर्माण झाली आहे त्यांची. तुम्ही जन्मल्यापासून भगवान श्रीकृष्णांची पूजा करताय, परंतु अजून भगवान श्रीकृष्णांवर तुमचा विश्वास नाही, कारण सगळं सोडून भगवंतांकडे यायचं होत नाही तुम्हाला. शरणागती खूप महत्वाची असते. शरणागतीच्या स्टेजला जर आपण पोहोचलो नाही तर कुठली श्रद्धा? हे माझा प्रभूजी पूर्ण विश्वास आहे भगवंतांवर. बरेच भक्त म्हणतात माझा पूर्ण विश्वास आहे भगवंतांवर. विश्वासचा अर्थ काय? विश्वासचा अर्थ असतो जे समोरचा व्यक्ती सांगतोय ते करणे. करायची तर इच्छा नाही तुमची, व विश्वास कसा आहे? Does that make sense? प्रभुपाद म्हणतात भगवद्गीतेचं अध्ययन केल्यावरती लगेच या निष्कर्षाला आलं पाहिजे की सगळं सोडून भगवंतांच्या सेवेमध्ये, सर्व उद्योगांचा त्याग करून. इंग्लिश मध्ये तर हे वाक्य इतकं खतरनाक वाटतंय ऐकायला, मराठी थोडस चांगले चांगले शब्द वापरून अलंकारिक केलं यांनी. आणि प्रभुपाद म्हणतात या तत्वज्ञानाविषयी खात्री पटणे यालाच श्रद्धा म्हणतात. नसेल तर तुम्ही श्रद्धेच्या स्टेजला पण नाही आहे. भक्तीचे 9 स्टेजेस आहेत, त्यातली पहिली पायरी असते श्रद्धा, दुसरी पायरी असते साधू संग, तिसरी पायरी असते भजन क्रिया, चौथी असते अनर्थ निवृत्ती, हो की नाही? पुढे काय?
निष्ठा, रुची, आसक्ती, भाव, प्रेम, हे पायऱ्या आहेत भक्तीच्या. पहिली पायरी आहे श्रद्धा. बऱ्याच भक्तांना वाटतं की आपण तिसऱ्या पायरीवर आहोत, अनर्थ निवृत्ती करतोय. नो, चौथी पायरी असते अनर्थ निवृत्तीची, तिसरी पायरी असते अनर्थ निवृत्ती करायची, भजन क्रिया. बऱ्याच भक्तांना वाटते की आपण भजन क्रिया करतोय, गुरुवारच्या सत्संगला जातोय म्हणजे आपण भजन क्रिया करतोय, कधीतरी भागवतम क्लासला जातोय म्हणजे आपण भजन क्रिया करतोय. तुम्ही पहिल्या स्टेजला पण अजून पहिल्या पायरीवर पण चढणार आहात. श्रद्धा. जो व्यक्ती भगवद्गीतेचं वाचन श्रवण केल्यानंतर या निर्णयाला पोहोचतो की सगळं सोडून भगवंतांच्या सेवेमध्ये आलं पाहिजे, तो पहिल्या पायरीवर येतो आणि मग तो साधूंचा संग करतो आणि मग तिसऱ्या पायरीवर जातो, भजन क्रिया. भजन क्रिया फक्त गुरुवारी करायची नसते, फक्त शनिवारी करायची नसते, कंटिन्युअसली करायची असते, त्याला भजन क्रिया म्हणतात. आणि अशा भजन क्रियेतूनच अनर्थ निवृत्ती चौथ्या स्टेजला जातो, नाहीतर नाही जाणार. म्हणून प्रभुपाद इथे स्ट्रिक्टली म्हणतात, जीवनाच्या या तत्वज्ञानाविषयी खात्री पटणे म्हणजेच श्रद्धा होय. कुठल्या गोष्टीची खात्री पटणे? की सगळं सोडून भगवंतांच्या सेवेत जायचंय मला. खात्री पटली आहे का तुम्हाला? त्याला म्हणतात श्रद्धा. आणि तेच ज्ञान देणार आहेत भगवंत. भगवंतांना शरण जायचं कसं हेच ज्ञान देणार आहेत भगवंत. भगवद्गीतेचा विषयच तो आहे. भगवद्गीतेमध्ये तुम्हाला बाकी काही सांगितलेलं नाही. भगवंतांना शरण कसं जायचं, बस शरणागती. या श्रद्धेचा विकास करणे म्हणजे कृष्ण भावनेची पद्धती होय. कृष्ण भावना भवित मनुष्याच्या 3 श्रेणी आहेत. ज्यांना श्रद्धा नाही ते तिसऱ्या श्रेणीमधील लोक आहेत. वरकरणी जरी ते भक्तीमध्ये युक्त असले तरी ते परमोच्च सिद्धावस्था प्राप्त करू शकत नाही. कालांतराने ते भक्ती मार्गापासून पतित होतात. असे लोक भक्ती करतील परंतु त्यांच्या ठिकाणी पूर्ण निश्चय आणि श्रद्धा नसल्यामुळे त्यांना कृष्ण भावनेमध्ये अधिक काळ राहणे फार कठीण जाते. प्रॅक्टिकली रोज आपण पाहतो हे, हो की नाही? लिटरली श्रद्धा नसेल. श्रद्धा कुठे आहे मग? इथे नाही तर कुठे आहे? भौतिक जगामध्ये, या देहावरती, या शरीरावरती श्रद्धा आहे. शरीराशी जोडल्या गेलेल्या सगळ्या इंद्रिय तृप्तीवरती श्रद्धा आहे. तिथून जेव्हा जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत भगवंतांवर श्रद्धा नाही राहत. मग असे काही भक्त येतात, थोडंफार इकडे तिकडे करतात, गायब होतात. हरे कृष्ण प्रभूजी, बरेच दिवस दिसला नाही. थोडस बिझी झालंय. कशामध्ये? भौतिक जगामध्ये. भौतिक जगामध्ये बिझी काय? तुम्ही आज झालाय? अनादी अनंत काळापासून भौतिक जगातच बिझी आहेत. असे भक्त कालांतराने भक्ती मार्गापासून पतित होतात. बघा प्रभुपाद त्यांचा पूर्ण निश्चय नसतो आणि श्रद्धा नसते, त्यामुळे त्यांचे फार काळ राहणे कठीण जाते त्यांना. आमचे प्रचार कार्य करताना आम्हाला प्रत्यक्ष अनुभव आहे. प्रभुपाद देखील लिहितात इथे की काही लोक अंतस्थ हेतू धरून कृष्ण भावनेमध्ये येतात, पण आर्थिक दृष्ट्या जेव्हा ते स्थिर होतात तेव्हा या पद्धतीचा ते त्याग करतात आणि पुन्हा आपल्या जुन्या जीवन पद्धतीकडे वळतात. अंतस्थ हेतू म्हणजे काय? काही लोक अंतस्थ हेतू धरून कृष्ण भावनेमध्ये येतात. अल्टिरियर मोटिव्ह, पर्सनल अँबिशन, मनात काहीतरी मिळवायसाठी आलेला आहे सत्संगला. मग एकतर ते जेव्हा मिळतं तेव्हा तो सत्संगला यायचं बंद होतो, किंवा जेव्हा मिळत नाही असं वाटायला लागतं तेव्हा तो सत्संगला यायचं बंद होतं, दुसरीकडे जातो. म्हणून भगवद्गीतेचा अभ्यास, भगवद्गीतेची चर्चा ही भक्तांमध्ये होणे आणि सिरियसली गांभीर्याने होणे खूप गरजेचं आहे. भगवद्गीता राहिली बाजूला, आपण आजकाल नुसतं लीला कथा करत बसले, एंटरटेनमेंट करत बसले, तत्वज्ञानावरती कोणाला चर्चाच करायची नाही. म्हणून लोक टिकत नाहीत तुमच्या सत्संगामध्ये. जो तत्वज्ञानावरती चर्चा करण्यामध्ये ज्याला इंटरेस्ट आहे, तत्वज्ञान ज्याला पटतं,
हृदय आपल्या सवयी बदलायला तयार होतो, तो भक्तीमध्ये टिकतो, बाकी कोणी टिकत नाही. केवळ श्रद्धेद्वारेच मनुष्य कृष्ण भावनेमध्ये प्रगती करू शकतो. श्रद्धेच्या विकासासंबंधी विचार करावयाचा झाल्यास भक्तिशास्त्रामध्ये जे निपुण आहेत, एक्सपर्ट आहेत आणि ज्यांनी दृढ निष्ठा स्तराची प्राप्ती केलेली आहे, ते कृष्ण भावनेतील प्रथम श्रेणीमधील मनुष्य होय. दृढ निष्ठा म्हणजे काय? ज्यांना पटलंय की सगळे कामधंदा सोडून भगवंतांची सेवा केली पाहिजे, जसं मगाशी म्हटलं. मग अशा लोकांचा संग केला पाहिजे, मग आपली श्रद्धा दृढ होईल. जे भक्तिशास्त्राच्या ज्ञानात अधिक निपुण नाहीत, परंतु ज्यांच्या ठाई आपोआपच दृढ विश्वास आहे की कृष्ण भक्ती किंवा कृष्ण सेवा हाच उत्तम मार्ग आहे, ते द्वितीय श्रेणीचे लोक होत. म्हणजे शास्त्र किंवा हे जो मार्ग आहे याच्यामध्ये एक्सपर्ट नाहीत, परंतु मनात एक विश्वास आहे की हाच खरा मार्ग आहे. म्हणजे काय? पूर्ण इकडे पण नाही, पूर्ण तिकडे पण नाही, मध्ये. त्यांना म्हणायचं द्वितीय श्रेणी, सेकंड क्लास. हळूहळू मग शुद्ध भक्तांच्या संघामध्ये राहून हे पण फर्स्ट क्लास होतात. अशा दृढ विश्वासामुळे ते कृष्ण भावनेचा स्वीकार करतात. याप्रमाणे शास्त्रांचे पूर्ण ज्ञान नसलेल्या किंवा दृढ विश्वास नसलेल्या किंवा सत्संग व निष्कपटता यांच्याद्वारे आचरण करण्याचा प्रयत्न करीत असतात. तृतीय श्रेणीतील लोकांपेक्षा द्वितीय श्रेणीतील व्यक्ती हे श्रेष्ठ आहेत. कृष्ण भावनेमधील तिसऱ्या श्रेणीच्या मनुष्याचे पतन होऊ शकते, परंतु जेव्हा द्वितीय श्रेणीमध्ये असतो तेव्हा तो पतित होत नाही आणि प्रथम श्रेणीतील मनुष्याचे पतन होण्याचा संभवच नसतो. सांगण्याचा उद्देश काय आहे इथे? की तृतीय श्रेणीमध्ये राहू नका, जास्त दिवस राहू नका. ठीक आहे, सगळे सुरुवातीला त्याच स्टेजला सुरुवात होते सगळ्यांची, परंतु हळूहळू या स्टेजला आलं पाहिजे की भगवान श्रीकृष्णच भगवंत आहेत आणि भक्ती मार्गच आपल्याला मृत्यू संसार सागरातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. मग भले तुम्ही एक्सपर्ट असू नये, नसलं तरी चालतंय, एक दिवस व्हाल एक्सपर्ट, परंतु पडणार नाही, परत भौतिक जगामध्ये जाणार. आता याचा अर्थ असा पण नाही आहे की या दुसऱ्या स्टेजला पण वर्षानुवर्ष राहायचंय. प्रभुपाद सांगतात या दुसऱ्या स्टेजला पण 2-3 वर्ष राहायचंय बस. 2-3 वर्षानंतर पूर्ण भगवंतांचे सगळे धंदे सोडून भगवंतांच्या सेवेत आलं पाहिजे, नाहीतर मग दुसऱ्या स्टेज पण डेंजर होत. प्रथम श्रेणीतील मनुष्य निश्चितच प्रगती करतो आणि शेवटी आपल्या अभिष्ट सिद्धी प्राप्त करतो. कृष्ण भावनेतील तृतीय श्रेणीमधील मनुष्याचा विचार केल्यास जरी त्याला विश्वास असला की कृष्ण भक्ती शुभकारक आहे, तरी श्रीमद भागवत आणि भगवद्गीतेसारख्या शास्त्रामधून श्रीकृष्णांचे पुरेसे ज्ञान प्राप्त झालेले नसते. लॉजिक लक्षात येते का तुमच्या? आजकाल सगळे थर्ड क्लास तृतीय श्रेणीतले भक्त, जिकडे बघेल तिकडे तृतीय श्रेणीतले भक्त दिसतात. कारण भागवत भगवद्गीतेमध्ये इंटरेस्ट नाही, पद्मपुराणात खूप इंटरेस्ट आहे, कर्मकांडात खूप इंटरेस्ट आहे. भगवद्गीतेची सिस्टमॅटिकली, भागवतमची सिस्टमॅटिकली चर्चा, त्याचं आचरण जीवनामध्ये करायला या प्रभूजी. नाही नाही नाही, आमचे प्रभूजी खूप छान कथा सांगतात गरुड पुराणातली, ते आमच्यासाठी बास आहे. मग थर्ड स्टेजलाच राहणार तुम्ही. श्रद्धा थोडी पण परिपक्व झाली नाही, मग थोडं इकडे तिकडे काय झालं की पतन होतं. मग अशा लोकांचं यायचं बंद होतात सत्संगला. तिसऱ्या स्टेजलाच राहतात वर्षानुवर्ष. आणि म्हणून ज्याची तिसऱ्या स्टेजलाच राहायची इच्छा असते त्याला भगवद्गीता भागवतम आवडत नाही. त्याला असे बाबा बुवा संत आवडतात जे जोक करतात, करमणूक करतात, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. ओम भट स्वाहा, काय नाव त्याचे, बागेश्वर धामवाला, धीरेंद्र शास्त्री सारखे आवडतात. तिथे तुम्ही प्रॉब्लेम घेऊन जाऊन, त्याला कधी ऐकलंय तुम्ही इतक्या दिवस
भगवद्गीता भागवतम मधलं एखादं तत्वज्ञान सांगता ना? तुम्ही रोज भगवद्गीता भागवतमच्या क्लासला येतात, तुम्हाला आता हळूहळू असं लक्षात येईल, भगवद्गीता भागवतम मध्ये तो जे करतो त्याला थाराच नाही दिलेला नाही आहे कुठे. काही लोक वाटतात, काही बाबा बुवा असं वाटतात की खूप छान सांगतात, खूप छान सांगतात, आपण त्याच्यामध्ये जाळ्यामध्ये अडकतो. हे आपले इस्कॉन वाले पण भगवद्गीता भागवतम सोडतात आणि अशा बाबा बुवांच्या मागे लागतात. कारण असे बाबा बुवा तुम्हाला सगळे धंदे सोडून भगवंतांची 24 तास सेवा करायला या, निष्कर्षाला या म्हणून सांगत नाही, तुमचा धंदा कायम ठेवा म्हणून सांगतात. मग तो बाबा आवडतो मला. लॉजिक लक्षात येते का तुम्हाला? भगवद्गीतेचा निष्कर्ष आहे, भगवद्गीतेचा कन्क्लुजन आहे की सगळं धंदा सोडायचा आहे, भगवान श्रीकृष्णांच्या सेवेत यायचंय. नाही प्रभूजी, वृंदावनचे बाबाजी सांगतात की तुम्ही तिथे आहात, तिथेच तुमचा व्यवसाय वगैरे करत राहा, भक्ती करा, जप करा. भक्ती करा म्हणजे काय करा? भक्ती करा. मनामध्ये चांगले फिलिंग्स, भाव आणा, बस बास आहे. काय करायचं आपल्याला? पूर्णपणे शरण जाऊन भगवंतांना. लक्ष, मी काय सांगतोय तुम्हाला, हे सगळं तृतीय श्रेणी, थर्ड क्लास भक्त म्हटलेलं आहे. प्रभुपाद नाही, मी म्हणत नाही, प्रभुपाद म्हणतात असं नाही. प्रभुपाद पण शास्त्रातलंच सांगतात, रूप गोस्वामी सांगतात, शास्त्र सांगतं. कनिष्ठ अधिकारी, मध्यम अधिकारी. मध्यम अधिकारी म्हणजे काय? ज्याला पटलंय की सगळं सोडून द्यायचंय आणि भगवान श्रीकृष्णांच्या सेवेत आहे. भले त्याने सोडलेलं नसेल, परंतु त्याला पटलंय पूर्णपणे. हे बाबा बुवांकडे जाणारे आपल्याला अजून पटलेलंच नाही आहे सगळं सोडून द्यायचं. म्हणून प्रभुपाद म्हणतात, तो सेकंड स्टेजला आलेला असतो श्रद्धेच्या, विश्वासाच्या, त्याचं निदान पतन होत नाही. भले तो कित्येक वर्ष राहील त्या स्टेजला, पण त्याचं पतन होत नाही. कारण मनामध्ये निदान तो विचार तरी करतो रोज, कुठेतरी भागवतम भगवद्गीतेच्या क्लासला तरी जातो रोज, आणि भागवतम भगवद्गीता ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर थोडस चिंतन तरी करतो की एक दिवस आपल्याला त्या स्टेजला जायचंय आहे, दुसऱ्या स्टेजला. आणि जो फर्स्ट क्लास असतो, जो सगळं सोडून भगवंतांच्या सेवेमध्ये आलेला आहे, त्याचं पतन व्हायचं तरी संभवच नाही, प्रॉब्लेमच नाही. म्हणून बघा, तरीही भागवतम आणि भगवद्गीतेसारख्या शास्त्रामधून श्रीकृष्णांचे पुरेसे ज्ञान त्यांना प्राप्त झालेले नसते, आणि इंटरेस्ट पण नसतो भगवद्गीतेमध्ये. हे पुराण, ते पुराण, मार्कंडेय पुराण, हे बाबा, ते बुवा, सगळं प्रॉब्लेम आहे. बघा, भगवान श्रीकृष्ण हे परत एकदा इथे रिपीट करून सांगतात, पण ऍक्च्युली दुसऱ्या अध्यायात पण सांगितलेलं आहे भगवंतांनी अर्जुनाला. ऑफकोर्स दुसरा अध्याय पूर्ण भगवद्गीतेचा सार आहे, त्यामुळे सांगणारच. कुठे सांगितलंय भगवान श्रीकृष्णांनी हे सगळं दुसऱ्या अध्यायामध्ये? श्रद्धा म्हणजे इकडे तिकडे पाय मारणं बंद कर, मी जे सांगतोय ते ऐक. दुसऱ्या अध्यायात कुठे सांगितलंय? व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन बहुशाखायानंतस्य बुद्धय अव्यवसायिना. मग एकनिष्ठ राहून, मग हे व्यवसायात्मिका बुद्धी जी आहे, हे बिझनेस माइंडेड राहिलं पाहिजे आपण भक्तीमध्ये देखील. ही कुठून येणार? भगवद्गीता आणि भागवतमच्या रोजच्या नित्य नियमाने श्रवणाने येणार. श्रवण आदि चित्त करी उदय. काही वेळा कृष्ण भावनेतील या तृतीय श्रेणींच्या लोकांचा कर्मयोग आणि ज्ञानयोगाकडे थोडासा कल असतो, आणि म्हणून ते कधी कधी विचलित असतात. परंतु जेव्हा कर्मयोग, ज्ञानयोगाचा संसर्ग नष्ट होतो, तेव्हा ते द्वितीय श्रेणीतील किंवा प्रथम श्रेणीतील कृष्ण भावनाभवित मनुष्य होतात. कर्मयोग, ज्ञानयोग म्हणजे कर्म करत राहणे, ज्ञान अर्जन करत राहणे, परंतु भगवंताने शरण जायचं. श्रीकृष्णांवरील श्रद्धेच्याही 3 श्रेणी आहेत, आणि त्यांचे वर्णन श्रीमद भागवतमात करण्यात आलेले आहे. भागवतमच्या 11व्या स्कंदामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय श्रेणींच्या आसक्तींचे वर्णन करण्यात आले आहे.
भक्तीचे श्रेष्ठत्व आणि श्रीकृष्णांबद्दल श्रवण केल्यानंतरही ज्यांच्या ठिकाणी श्रद्धा नाही आणि ज्यांना वाटते की हा केवळ अनावश्यक प्रशंसा आहे, ही केवळ अनावश्यक प्रशंसा आहे, त्यांच्यासाठी जरी ते भगवत भक्तीमध्ये युक्त असले तरी ते मार्ग अत्यंत दुस्तर आहे. अशा लोकांना समसिद्धी प्राप्त करण्याची अत्यंत अल्प आशा आहे आणि म्हणूनच भक्तियोगाचे आचरण करण्यात श्रद्धेला अपार महत्व आहे. हा कृष्णा. तर इथे भगवंतांचं थोडस हे महत्व या अध्यायाचं सांगून संपतं. पुढच्या श्लोकामध्ये ज्ञान द्यायला सुरुवात करतात. परंतु हा श्लोक महत्वाचा आहे. श्रद्धा अत्यंत 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 महत्वाची असते. मी जेव्हा जेव्हा म्हणतो ना हे 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 लिहा, मोठ्या शब्दामध्ये प्रिंट आउट काढा आणि भिंतीवर लावा, खरोखरच करत जावा. ऍक्च्युली परवा मी म्हणालो आमच्या एक माताजी करतात, माताजींची चेष्टा करायची नव्हती मला, खरोखरच चांगलं करतात ऍक्च्युली. कारण आपल्या डोळ्यासमोर हे राहिलं तर आपल्याला चिंतनामध्ये येणार, चिंतनामध्ये आले तर स्मरणात जाणार, मग ऍक्शन मध्ये येणार. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? प्रभूजी आता थोड्या दिवसापूर्वीच माझ्या एका म्हणजे निकटवर्ती असं भक्तांबरोबर असंच बोलणं चाललं होतं. तर त्यांचं असं म्हणणं होतं की आपण देवाराला म्हणता अल्टर म्हटलं पाहिजे, प्रसादाला प्रसाद न म्हणता भोग म्हणतात, त्यांच्या वस्त्रांना वस्त्र न म्हणता त्यांना कसं आपण जे त्यांना रोज वस्त्र बदलतो, सध्या नवीन वस्त्र त्यांना घालतो, तर त्याला ड्रेसिंग म्हणलं पाहिजे. तर आता हे शब्द वापरणं, मला त्याच्यातले मूळ शब्द जे संस्कृत मध्ये सांगितलेले शब्द ते मला माहिती आहेत ना, मी हे शब्द का वापरेन, इंग्रजी शब्द मी का वापरेन? मला ओरिजिनल म्हणजे संस्कृत शब्द जे ज्या भाषेमध्ये, म्हणजे संस्कृत भाषा अशी म्हणली जाते की देवांची भाषा, मला त्या भाषेतले शब्द जर माहिती आहेत तर मग मी त्या भाषेतले हे शब्द वापरून, म्हणजे का वापरून, मला ते माहिती आहेत शब्द आणि ते वापरल्याने काय फरक पडणार आहे? तर काही श्रद्धेमध्ये फरक पडतो का? ज्यांची भक्तीमध्ये प्रगती होत नाही आणि अशा वरच्या गोष्टीतून प्रगती दाखवायची असते, हे अशा तथाकथित ढोंगी भक्तांचे हे थेर असतात ऍक्च्युली, दुसरं काही नाही. फालतूगिरी आहे ही सगळी. भगवद्गीतेचं वाचन श्रवण करून या निष्कर्षाला कधी येणार नाहीत की भगवंतांना शरण जायचंय. हे असले फालतूगिरी करत बसणार. इंग्लिशमध्ये प्रभुपाद बरेचसे शब्द प्रभुपादांनी बदलले, जेणेकरून अमेरिकेतल्या युरोपमधल्या लोकांना जे काय मी सांगतोय ते तत्वज्ञान समजेल. दुसरा कुठला उद्देश नव्हता प्रभुपादांचा, कारण समोरच्याला समजणं गरजेचं आहे ना, त्याच्या डोक्यात जाणं, त्याने ते बदलणं जीवन, तेच गरजेचं आहे. त्याच्यासाठी संस्कृत काय इंग्लिश काय, ज्या भाषेत समजते त्या भाषेत सांगितलं पाहिजे. बऱ्याचदा आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आपण म्हणतो की शुद्ध मराठी बोलली पाहिजे, शुद्ध मराठी बोलली पाहिजे. काय शुद्ध मराठी? तुमच्या हृदयाचं कनेक्शन समोरच्या हृदयाच्या कनेक्शनशी झालं त्यालाच शुद्ध भाषा म्हणतात. मग त्याच्यामध्ये आरे तुरे केलं काय आणि मास तूस म्हटलं काय, माका तुका म्हटलं काय, सगळं शुद्धच असतं ते ऍक्च्युली. काही ठिकाणी आपण तत्वज्ञानात्मक काही शब्द वापरायचे टाळले पाहिजेत. उदाहरणार्थ, भगवंतांच्या विग्रहाला कधी मूर्ती म्हटलं नसलं पाहिजे, कारण विग्रह आणि मूर्ती यामध्ये तत्वज्ञानामध्ये फरक आहे, शब्दामध्ये फरक नाही. परंतु ड्रेस आणि वस्त्र ह्याच्यात काय फरक आहे?
तत्वज्ञानामध्ये पण काही फरक नाही. लक्षात येतं का? मूर्ती म्हणजे जनरली आपण मूर्ती हा शब्द हा मृत किंवा ज्याच्यामध्ये जिवंतपणा नाही अशासाठी पण वापरतो. आंबेडकरांची मूर्ती, लोकमान्य टिळकांची मूर्ती, परंतु भगवंतांची प्राण प्रतिष्ठापना झालेली असते, त्यामुळे त्याला शब्द वापरला जातो विग्रह. किंवा मूर्ती हा शब्द जरी वापरायचा असेल तरी त्याला मागे त्याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे. असे काही एक दोन ठिकाणी मी ऐकलेले आहेत, त्याला सोडून तुम्हाला जे समजते त्या भाषेमध्ये आपण म्हटलं पाहिजे. तर भगवंतांना सजवणे हे म्हणणं पण बरोबर आहे आणि भगवंतांचा शृंगार करणे हे म्हणणं पण बरोबर आहे. त्यात काय चुकीचं आहे? दोन्ही सेमच आहे. अपराध थोडीच करतोय आपण, हे मूर्खपणा असतं. अशा लोकांना हे असे फालतूचे नियम जास्त महत्वाचे वाटतात. हे हृदयामधलं पाप थांबवण्यापेक्षा रोजचा जो जॉब करतोय, व्यवसाय करतोय, सगळं उग्र कर्म आहे, पाप कर्म आहे, सगळं सोडा. भगवंतांच्या सेवा करायला या. श्रील प्रभुपादांनी सांगितलं ते करायला या. बिलकुल येणार नाही. हे असलं करत बसणार मूर्खपणा आहे ऍक्च्युली. अशा लोकांचा संग टाळला पाहिजे. पण एक गोष्ट मला समजली नाही, भोग म्हणायचं नाही, प्रसाद म्हणायचं हे थोडस चुकीचं आहे. जोपर्यंत ते अन्न शिजवलेलं आपण भगवंतांना अर्पण करत नाही तोपर्यंत त्याला भोग म्हणतात, आणि अर्पण केल्यानंतर त्याला प्रसाद म्हणतात. त्यामुळे दोन्ही शब्द वापरले जातात, दोन्ही शब्द वापरावेच लागतात. भगवंतांना अर्पण करण्यापूर्वी त्याला प्रसाद नाही म्हणायचं, कारण ते प्रसाद अजून झालेलं नसतं. भगवंत घेऊन त्याच्यामध्ये भगवंत आपली कृपा त्यांनी टाकलेली नसते, तोपर्यंत तो भोग असतो. भोग म्हणजे भगवंतांच्या भोगासाठी बनवलेला, म्हणून त्याला भोग म्हणतात. तर त्याच्या मागचं तत्वज्ञान लक्षात घ्या. उगी हे म्हणायचं नाही, हे म्हणायचं नाही, हे सगळं बोगस असतं. ज्याला इंग्रजी येत नाही त्यांनी काय करायचं? ज्याला इंग्रजी येत नाही त्यांनी पण ड्रेसिंगच म्हणायचं. आणि का म्हणायचं? जरी इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून आज ओळखली जात असली तरी इंग्लिश एवढी थर्ड क्लास भाषा नाही कुठली. ऍक्च्युली प्रभुपाद कधी कधी सांगायचे की काही शब्द असे आहेत संस्कृत मध्ये, तुम्ही आयुष्यभर जरी एक्सप्लेन केला तरी तुम्हाला इंग्लिश मध्ये एक्सप्लेन करता येणार नाही. तो संस्कृत मधलाच शब्द वापरायला लागतो. त्याच्या मागची भावनिकता, त्याच्या मागचं इमोशन जर तुम्हाला समजायचं असेल तर संस्कृतचाच शब्द वापरायला लागतो. काही शब्द असे आहेत बेंगालीमध्ये, प्रभुपाद बेंगाली पण सांगतात. प्रभुपादांची इच्छा होती की सगळ्या भक्तांनी बेंगाली पण शिकावं. ते शब्द, त्या बंगाली शब्दामध्येच तुम्ही चैतन्य चरितामृताचं वाचन केलं पाहिजे. इंग्रजी मराठी पण तिथं कमी पडतं, हिंदी पण कमी पडतं, कारण तो भावच तसा असतो. प्रेमधन कसं समजावून सांगणार सांगा इंग्लिश मध्ये? प्रेमधन, वात्सल्य, हे जास्तीत जास्त तुम्ही म्हणू शकता मदरली लव, मदरहुड. शब्द ऐकल्यावरतीच कस तरी वाटते. बघ नाही, प्रभुपादांची इच्छा अशी कधीच नव्हती की सगळं इंग्लिश करावं. प्रभुपादांच्या गुरुंनी त्यांना आदेश दिलेला की इंग्लिश ज्यांना येतं त्यांना जाऊन हे तत्वज्ञान द्या. त्यामुळे प्रभुपादांनी बरेच शब्द बदलले, पण त्याचा अर्थ असा नाही की आपण तेच त्याला चिटकून राहायचंय. आणि मेन तत्वज्ञान हे असतं की तुम्ही हा शब्द वापरा, तो शब्द वापरा, डझंट रिअली मॅटर. तुमचे भाव शुद्ध असले पाहिजे. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभू. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय.
हरे कृष्ण धन्यवाद. हरे कृष्ण हरे कृष्ण.